नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। आज रहाटणी या ठिकाणी ओपनचा समभव्य दिव्य मैदान होते आणि त्या मैदानामध्ये एक टोटल 49 गट पळणार आहे। त्या 49 गटामध्ये कोणाची चिठ्ठी कोणत्या गटात निघालेली आहे, कोणता बैल कोणत्या गटात पळणार आहे सांगणार आहे। फक्त मालकाचं नाव मी काय घेणार नाहीये आणि बघूया काय होते। गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला सांडू मिस्त्री तळेगाव यांचा देवाभाई पळताना दिसणार आहे। त्याच गटामध्ये वजीर शेठ हा नंदी पळताना दिसेल। त्याच गटामध्ये भारत सुंदरची जोडी पळताना दिसेल। त्याच गटामध्ये पक्षा आणि शंभूची जोडी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये सोना फॅन्स निगडी यांच्या नावाने चिठ्ठी आहे। गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला राजा नावाचा बैल पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला प्रणव ड्रायव्हर शेंद्रे यांच्या नावाने चिठ्ठी आहे। त्याच गटामध्ये लखन पळताना दिसणार आहे। त्याच गटामध्ये राजा पळताना दिसणार आहे आणि त्याच गटामध्ये बब्या सुद्धा पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला गर्जा आणि बादलची जोडी पळताना दिसेल। गट क्रमांक त्याच गटामध्ये सर्जा AK47 देगावकरांचा पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 5 मध्ये अर्जुन पळताना दिसणार आहे, पल्सर पळताना दिसणार आहे, पक्षा पळताना दिसणार आहे, लाडू पळताना दिसणार आहे आणि बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा सुद्धा पळताना दिसणार आहे गट क्रमांक 5 मध्ये। गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला सरजा वजीरची जोडी पळताना दिसेल। त्याच गटामध्ये सोन्या सातारकरांचा पळताना दिसेल। त्याच गटामध्ये लक्षा सुद्धा पळताना दिसेल। गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला हिंद केसरी जावेद मुल्ला तांबे यांचा सरजा पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 7 मध्येच बिरजा आणि शंकरची जोडी पळताना दिसणार आहे। त्याच गटामध्ये महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या सुद्धा पळताना दिसणार आहे आणि त्याच गटामध्ये वजीर पळेल देगावकरांचा। एक चांगली फाईट आहे गट क्रमांक 7 मध्ये। गट क्रमांक 8 मध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटाव यांचा साई 11-11 पळताना दिसणार आहे। त्या गटामध्ये लक्ष्मणराव पळताना दिसणार आहे। त्याच गटामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर पळताना दिसणार आहे आणि त्याच गटामध्ये आज सचिन पळताना दिसणार आहे। पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी असलेला हॉटेल सागर शाहिदबाई मुले नातेपुते यांचा सचिन पळताना दिसेल आज। गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला भूषण गडकरांचा हरण्या पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला छोटा राजा पळताना दिसेल, ससा पळताना दिसेल, राणा पळेल कात्रजकरांचा। गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला सागर शेठ हा नंदी पळताना दिसेल। त्याच गटामध्ये पिंटू शेठ मोडक बडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल सुद्धा पळताना दिसणार आहे आज मैदानामध्ये। गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला शंभू पळताना दिसणार आहे, लखन सुद्धा पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 13 मध्ये आपल्याला बॉस आणि शंभूची जोडी पळताना दिसेल, संजा पळताना दिसेल, सर्जा पळताना दिसेल आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर सुद्धा किंवा महाराज या दोघांच्या पैकी गट क्रमांक 13 मध्ये पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला कारगिल पळताना दिसेल, बलमा पळताना दिसेल, तसेच समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई 11-11 किंवा त्याच्यासोबत तोच पळताना दिसेल, नावच आहे त्याचं, साईज सांगितलंय। 15 नंबर गटामध्ये चिमण्या पळताना दिसेल, वादळ आणि भारतची जोडी पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 16 मध्ये आपल्याला पुष्पा पळताना दिसेल। गट क्रमांक 17 मध्ये पुन्हा एकदा पिंटू शेट मोडक बडके यांचा हिंद केसरी कॉकटेलची चिठ्ठी आहे, हरण्या पळताना दिसेल, वाकेश्वर ग्रुप यांचा। गट क्रमांक 18 मध्ये आपल्याला नलवडेवाडी यांचा राणा पळताना दिसेल। 19 नंबर गटामध्ये शुगर पळताना दिसेल, कॅडबरी पळताना दिसेल, सोन्या फॅन्स निगडी यांच्या नावाने चिठ्ठी आहे। गट क्रमांक 20 मध्ये आपल्याला सुंदर पळताना दिसेल, सर्जा पळताना दिसेल। गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादलच्या नावाची चिठ्ठी आहे, तो पळेल की नाही याच्याबद्दल शंका आहे, बघूया। गट क्रमांक 22 मध्ये आपल्याला विक्रम पळताना दिसणार आहे आणि त्याच गटामध्ये सुंदर सुद्धा पळताना दिसेल। गट क्रमांक 23 मध्ये आपल्याला वायर पळताना दिसणार आहे, तसेच मोरदरीचा हरण्या सुद्धा पळताना दिसणार आहे आज। गट क्रमांक 24 मध्ये आपल्याला देवा पळताना दिसेल, पुष्पा पळताना दिसेल, किरण अप्पांच्या नावाने चिठ्ठी आहे, म्हणजेच आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका भारत पळताना दिसेल आज किंवा रायना सुद्धा पळताना दिसेल, दोघांच्या पैकी एक असेल आणि त्याच गटामध्ये शाकीर पठाण यांचा राजा पळताना दिसेल। 25 नंबर गटामध्ये आपल्याला माऊली पळताना दिसणार आहे। 26 नंबर गटामध्ये आयफोन हा नंदी पळताना दिसेल, हिंद केसरी सचिनची सुद्धा चिठ्ठी 26व्या गटामध्ये निघालेली आहे आणि टायगर सुद्धा पळताना दिसेल आपल्याला त्या गटामध्ये। 28व्या गटामध्ये साहिब्या हा नंदी पळताना दिसेल। 29 नंबर गटामध्ये संग्राम पळताना दिसेल, बक्कासूरच्या नावाने सुद्धा चिठ्ठी आहे। गट क्रमांक 29 मध्ये बक्कासूर किंवा महाराज या दोघांच्या पैकी पळताना दिसेल आज। 30 नंबर गटामध्ये लक्ष्मणराव हा नंदी पळताना दिसेल। त्याच गटामध्ये आपल्याला गजा पळताना दिसेल आणि पतंगची जोडी, गजा आणि पतंगची जोडी आणि त्याच गटामध्ये इशारा हा बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 31 मध्ये आपल्याला लक्षा आणि राजा ही जोडी पळताना दिसणार आहे। लक्षा आणि राजा फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे। त्याच गटामध्ये निमगावकरांचा सावकार सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 32 मध्ये आपल्याला सिकंदर पळताना दिसणार आहे।
33 नंबर गटामध्ये आपल्याला मोन्या पळताना दिसणार आहे, सर्जा AK-47 देगावकरांचा. त्याच गटामध्ये भारत आणि अर्जुनची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 34 मध्ये पुन्हा एकदा सचिनच्या नावाने चिठ्ठी आहे. बघूया सचिनचा आज पायरा कोण आहे, मैदानामध्ये गेल्यानंतरच समजेल. 35 नंबर गटामध्ये संभा आणि रायबाची जोडी पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये सरदार हा नंदी पळताना दिसेल. 36 नंबर गटामध्ये प्रणव ड्रायव्हर शेंद्रे यांच्या नावाने चिठ्ठी आहे, म्हणजे त्यांच्याकडे डायमंड आपला विनायक शेटलिंगरे यांचा डायमंड आहे, तोच ते पळताना दिसेल आज. तसेच त्याच गटामध्ये भुजंगराव हा नंदी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये ट्रिगर हा नंदी पळताना दिसणार आहे. बघूया काय होते. 37 नंबर गटामध्ये किरणप्पा शालगाव कालगावकरांच्या नावाने चिठ्ठी आहे म्हटल्यानंतर भारत किंवा रैना या दोघांच्या पैकी एक असेल किंवा जलवा सुद्धा पळू शकतो. बघूया काय होते. त्याच गटामध्ये छावा ग्रुप यांची रायफल पळताना दिसणार आहे आपल्याला गट क्रमांक 37 मध्ये. गट क्रमांक 38 मध्ये आपल्याला सांडू मिस्त्री तळेगाव यांचा देवा पळताना दिसणार आहे, हरण्या पळताना दिसणार आहे, महाभारत केसरी. त्याच गटामध्ये पक्षा ग्रुप चोराडे यांच्या नावाने चिठ्ठी आहे. बघूया कशा पद्धतीने त्यांचं नियोजन होतं आहे ते. 39 नंबर गटामध्ये शाकीर भाई यांच्या राजाची चिठ्ठी आहे. त्याच गटामध्ये कुणाची चिठ्ठी म्हणजे नाव काही फक्त कुणाचं काही निघालं नाही, म्हणजे बैलांचं शाकीरबाईंच्या राजाचं निघालेलं आहे. 40 नंबर गटामध्ये भुजंगराव हा नंदी पळताना दिसणार आहे आपल्याला. 41व्या गटामध्ये पुन्हा एकदा शाकीरबाईंच्या नावाने चिठ्ठी आहे, पुन्हा एकदा महाभारत केसरी द्वारलीच्या हरण्याची चिठ्ठी आहे. बघूया कशा पद्धतीने दोघांच्या मध्ये. आता ही अगोदरच पळतील पण चिठ्ठी आता निघाली, चिठ्ठी कुणाच्या नावांतरित देतील ते दुसऱ्याला पळायला. 42 नंबर गटामध्ये आपल्याला टेस्टर पळताना दिसेल, गर्जा पळताना दिसेल, राणा पळताना दिसेल. तिघांच्यामध्ये फाईट होईल. 43 गटामध्ये आपल्याला बजरंग पळताना दिसेल, निमगावकरांचा सुंदर सुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल 43 नंबर गटामध्ये. 44 गटामध्ये निमसोडचा कॅप्टन पळताना दिसणार आहे आपल्याला. 45 गटामध्ये आपल्याला सरपंच हा बैल पळताना दिसणार आहे. 46 गटामध्ये आपल्याला निमगावकरांच्या सावकारची चिठ्ठी आहे, पुन्हा एकदा भारत सुंदरची जोडी पळताना दिसणार आहे. दुसरी जोडी आहे ही जोडी म्हणता येती नाही, दुसरी जोडी आहे. 47व्या गटामध्ये पिस्टन शेट आनंदी पळताना दिसेल, कॅप्टन पळेल निमसोडचा आणि महागावकरांचा साहेब्या, या तिघांच्या मध्ये लढत बघायला मिळेल. 48व्या गटामध्ये विजय मेडिकल पुष्यगाव यांचा नंद्या किंवा चंद्या पळताना दिसेल आपल्याला, किंवा ही सुद्धा जोडी पळताना दिसू शकते. आणि शेवटचा गट 49 बादल महाराष्ट्र केसरी बैल हा पळताना आपल्याला दिसणार आहे गट क्रमांक 49 मध्ये. म्हणजेच आज रहाटणी या मैदानामध्ये टोटल 49 गट पळताना दिसतील. मैदान P3 लाईव्ह या चॅनलवरती चालू होईल ठीक सकाळी 9 वाजता. आनंद घ्या. बकासूर किंवा महाराज या दोघांच्या पैकीच आपल्याला एक नंदी पळताना दिसेल. आणि उद्या 2 मैदानं महाराष्ट्रातील टॉपचे आहेत, रेट्री आणि मुंबई या ठिकाणी, आणि दुसरं मैदान सुळेवाडी या ठिकाणी आहे. या 3 मैदानांचा लाभ घ्या. धन्यवाद.